ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एकदा एक भाऊ आपल्या बहिणीला एक डायरी गिफ्ट देतो. बहीण एकदम खुश होते आणि टेबलवर जाऊन बसते डायरी लिहायला. पण ती तेव्हा विचार करते, नाही मी आता नाही लिहित, जेव्हा मी कॉलेजला जाईन ना तेव्हा मी ही डायरी लिहायला सुरुवात करेन. आणि असं म्हणून ती डायरी बंद करते आणि कपाटात जाऊन ठेवून देते. काही वर्षांनी ती कॉलेजला जायला लागते. पण तेव्हा कॉलेजचे एक्झाम्स, त्यांचे प्रोजेक्ट्स, ट्रॅव्हलिंग हे सगळं करून करून खूप थकून जाते. मग ती विचार करते, जाऊ दे, आता मला वेळच नाहीये. त्यापेक्षा जेव्हा जॉब लागेल ना तेव्हा मी ही डायरी लिहायला सुरुवात करेन. काही वर्षांनी ते जॉबला जायला. पुन्हा ट्रॅव्हलिंग, प्रोजेक्ट्स, बॉसचे टेन्शन, वर्कलोड हे सगळं करत करत ती पुन्हा थकून जाते. ती विचार करते, काय आता कधी लिहू मी, जाऊ देत. मग ती विचार करते, जाऊ दे, मी आता नाही लिहित, पण माझं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा मी डायरी लिहायला सुरुवात करेन. काही वर्षांनी तिचं लग्न होतं, तिला मुलं होतात, तिची फॅमिली मोठी होते. पण तेव्हा सुद्धा घर सांभाळायचं, ऑफिस सांभाळायचं, मुलं सांभाळायची आणि हे सगळं करत करत ती पूर्णपणे थकून जाते. तिला वेळच मिळत नाही काही करायला. तेव्हा ती विचार करते, जाऊ दे, आता पण मला वेळ नाहीये ना. ही मुलं जेव्हा मोठी होतील ना आणि मी जेव्हा रिटायर्ड होईल, आरामात रिलॅक्स होईल, तेव्हा मी डायरी लिहायला लागेल. मग काही वर्षांनी तिची मुलं मोठी होतात, ती रिटायर्ड होते. पण तेव्हा त्या मुलांची मुलंही असतात. पण तेव्हा सुद्धा स्वतःची काळजी घ्यायची, नातवंड सांभाळायची, घरातलं बघायचं. असं करत करत तेव्हाही तिला वेळ मिळत नाही आणि ती डायरी तशीच्या तशी नवी कोरी राहते. शेवटपर्यंत ती डायरी लिहू शकत. आपलंही बऱ्याचदा असं होतं ना, लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो. मी हे करेन, असं झालं ना की मी ते करेन, तसं झालं की मी असं करेन. पण त्या गोष्टी होतात का? बऱ्याचदा नाही. आपण काही ठरवलं ना की आपण त्यासाठी मुहूर्त शोधत असतो. असं झालं ना की मी तसं करेन, तसं झालं ना मग मी याची सुरुवात करेन, आणि शेवटपर्यंत आपण काही करू शकत नाही. त्यापेक्षा चांगली कामं असतील ना त्याला मुहूर्ताने शोधायचं, सुरुवात करायची. कल करे सो आज करे, आज करे सो अभी. करा सुरुवात.